अगं मी भांडा सुखाने नांदा. काय म्हणताय? तुमच्या सुनेने पण वेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय का? मग आता सासू म्हणून तुमच्या मनात सुद्धा प्रश्नांचं काहूर माजलंच असेल. माझा मुलगा माझ्यापासून दूर जाईल, सुनेने माझ्या मुलाला हिरावून घेतलं, आणि असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील नाही का? अहो सासूबाई, वेगळं राहण्याचा निर्णय घेणे म्हणजे मुलाला तुमच्यापासून हिरावून घेणे असं होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की वेगळं राहण्याचा निर्णय हा दोघांनी मिळून घेतलेला असतो, फक्त सुनेने नाही. त्यामुळे वेगळं होण्याच्या निर्णयाबाबत सुनेला दोष देणं टाळा. त्याच्याऐवजी त्यांना का वेगळं राहायचंय हे तर एकदा ऐकून घ्या. लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपला एक राजा राणीचा संसार असावा आणि त्यामध्ये आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी असाव्यात. कदाचित असं तुम्हालाही वाटलं असेल सुरुवातीच्या दिवसात. स्वतःच्या मनाप्रमाणे राहण्याचा त्यांनाही अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही या निर्णयाचं खरं तर स्वागत करायला हवं, कारण या निमित्तानेच त्यांना घर कसं चालवायचं, घर खर्च कसे मॅनेज करायचे ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. असा सकारात्मक विचार करून त्यांना स्वखुशीने वेगळं राहण्यासाठी परवानगी द्या. अगं सुनबाई, आणि मूल झाल्यानंतर आई त्या मुलामध्ये इतकी गुंतून जाते ना की तो मुलगा आपल्यापासून कधीच वेगळा होऊ नये असं प्रत्येक आईला वाटत राहतं. आणि म्हणूनच असा निर्णय घेतल्यानंतर ती थोडीशी चिडते, आक्रमक होते किंवा वेगळाच विचार करायला लागते. आणि तुम्ही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांना अचानक सांगण्यापेक्षा आणि त्यांना धक्का बसवण्यापेक्षा तुम्ही आधी बोलून जर त्यांना व्यवस्थित याबद्दल सांगून दिलं तर कदाचित वेगळं राहण्याची कॉन्सेप्ट त्यांना कळू शकेल. त्यामुळे सासू सुनेच्या नात्यात पहिल्यापासूनच गैरसमज होऊच देऊ नका. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा, आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा.